रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी। तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत। सर वाट कसली बघता? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा। नवापूर शहरातील सराफ गल्ली ही गजबजलेल्या वस्तीने वेढलेली आहे। यातच कापड गोडाऊनला भीषण आग लागल्याने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न नागरिकांना करावे लागले होते। शहरातील कापड व्यापारी राजू माखीजा अहमदाबाद वाले यांच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील कपड्याचा माल आगीत भस्मसात झालाय। राजूभाई माखीजा कपड्याचे होलसेल व्यापारी आहेत। ते अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहेत। घरात लाखो रुपयांचा रेडीमेड कपडे असल्याने आगीवर नियंत्रण करणे जिकिरीचे झाले होते, परंतु शहरातील सुज्ञ नागरिकांच्या मदतीने 2 सिलेंडर गॅस बाहेर काढण्यात यश आले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती। गजबजलेली वस्ती, त्यातच बोळीत घर असल्याने अग्निशमन बंब घरापर्यंत पोहोचू शकत नव्हता। या कारणास्तव आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते। नवापूर शहरातील नागरिकांनी प्रत्येक वेळेस एकतेचा संदेश दिला आहे। यावेळीही सामाजिक राजकीय ज्येष्ठ नागरिकांनी, पत्रकारांनी तसेच शहरातील तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, परंतु यावेळी काही नागरिकांनी प्रशासन वेळेवर मदत करत नाही असेही म्हटले। यावेळी खास करून पूर्वाश्रमी ज्येष्ठ माजी शिवसैनिक शंकर दर्जे यांनी आपल्या वयाचे भान हरपून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। यावेळी शंकर दर्जे काय बोलले ते पाहूया। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सागर पाटील, नवापूर। सिंडिकेटच्या घरात आग लागली त्यावेळी तिथे तहसीलदार नाही, पोलीस खात्याचा कोणी बंदोबस्त नव्हता। सर्व नागरिकांनी मदत केली। बिचारांनी स्वतःच्या जीवावर धोका करून ते नवापूर नागरिकांनी मदत केली। कर्मचारीकडे त्यांच्याकडे आग विझवण्याची किट सुद्धा नाहीये नवापूर नगरपालिकाकडे, आणि वसुली त्या पद्धतीने करतात। तो हे वाचवण्याची जबाबदारी कोणावर आहे? हे नवापूर नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी खाली तमासगीर होते, त्यांनी कोणत्याही प्रकारचे रिस्क केलं नाही। नवापूर नागरिकांनी जे मदत केलेली आहे ते वाखाणनीय आहे। त्यांना खरेखर अभिनंदन नवापूर नागरिकांना द्यायची गरज आहे, कारण की त्यांनी सर्वांनी जाती समाज न बघता त्यांनी मदत केलेली आहे। त्यामुळे नवापूर नागरिकांचा मी मनापासून आभार मानतो।